B7 न्यूज चेहरा नव्या युगाचा। तो आता आपण इकडे बघितलं, आपण ज्याला वोट दिलं त्याचा आपल्याला पावती दिसली, तर आपण इकडे वोट देऊन बघणार का लाईट सेन्सर कसा करणार, मी एक्सप्लेनेशन नंतर देतो, पहिले आपण वोटिंग करून बघू। हे आता इकडे साहेब पण बघत आहेत, आम्ही कॅमेरामॅन पण बघत आहे, आम्ही इकडे वोट दिलं पण केल्याला मग दिला आणि पावती बघा, पावती दे हे आपण बघू शकतो सफरचंदाला। आता आपण दुसरा बघू आणि त्यानंतर मी याचा एक्सप्लेनेशन देतो, हे कधी वापरलं जाऊ शकतो, ही चोरी कशी होऊ शकते, हे आता आपण कलिंगड नंबर देतोय आणि जर वोटर बटन दाबल्यानंतर 4 सेकंडचा आत तिकडून निघून गेला तर त्यातला लाईट सेन्सर जो आहे तो याचा भाग घेतो तर समोर माझा कोणीच उभा नाही आहे आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोट लाईट सेन्सरच्या माध्यमातून चोरी करू शकतो। जसंच आपण बटन दाबतो, बटन दाबल्यावर तिकडे जो लाईट सेन्सर लागला आहे, लाईट आणि लाईटचा जो तिकडे जो प्रकाश आहे तो प्रकाश तो मोजून गेला आणि तिकडे ज्याला एक पण मत दिलं नाही दिलं असं सफरचंद इलेक्शन जिंकला आहे, 2 मत त्याला आले आणि एक आपल्याला एक जर बघितलं तर एक केळ्याला पडलाय आणि एक कलिंगडला पडलाय असा निकाल बाहेर आला। तर आता कोणी म्हणणार का बाबा आम्ही पावती बघितली आहे आणि पावती बघून आम्ही कन्फर्म करणार, तर आपण पावती उघडून इकडे बघणार आहे। आता हे एकशेची आपल्याला पावती काढून दाखवतील, एकशेची पावती दाखवा आणि कॅमेरामॅनला रिक्वेस्ट करतो का जसे इलेक्ट्रॉनिक वोट होते तशीची तशीच पावती निघाली आहे, 2 सफरचंद, एक आपल्या समोर कलिंगड आहे आणि एक केळा आहे, म्हणजे स्पष्ट झालं का इलेक्ट्रॉनिक वोटच्या सोबत कागदाच्या वोटांची पण चोरी होऊ शकते। जर चोरीचा प्रोग्राम इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये टाकला गेला आहे तर अशी चोरी तिकडे पण होत आहे आणि त्यासाठी आम्ही जसं आता प्रशांत साहेबांनी म्हटलं तर आम्ही त्यांना लेटर पण दिलं इलेक्शन कमिशनला का जर तुम्ही तुमची मशीन द्यायला रेडी आहात, त्याच्याबरोबर सगळे साहित्य द्यायला रेडी आहात तर तुमची मशीनची कॉस्टिंग 38,000 रुपीज आहे। आम्ही 40,000ची त्यांना डीडी पण दिली राहुल नेताजींनी आणि ती डीडी अजून त्यांनी काही कॅश नाही केली आणि त्याचा काय वापर पण नाही केला, पण आजपर्यंत लोकसभेच्या वेळेपासून त्यांना आम्ही पत्र दिलं, आजपर्यंत त्यांचा उत्तर पण नाही आला। ही ईव्हीएम डेमो मशीन आहे, या ईव्हीएम डेमो मशीनच्या माध्यमातून आम्ही इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोट याची चोरी कशी होऊ शकते ते दाखवलं। याच्यामध्ये जे व्हीव्हीपॅट आहे ते व्हीव्हीपॅटमध्ये लागलेला जो काळा काच आहे त्या काळा काचच्या मागे पेपर वोटची जी चोरी आहे ती लपवली जाऊ शकते। त्याशिवाय याच्यामध्ये सेन्सर्स लागले आहेत, त्या सेन्सरच्या माध्यमातून पण चोरी कशी होऊ शकते ते पण आम्ही डेमो दाखवलं आहे आणि इलेक्शन कमिशनला आम्ही आमच्याकडून स्पष्ट सांगितलं आहे का एक पत्र देऊन का तुम्ही तुमची ईव्हीएम मशीन द्या, त्याशिवाय त्या ईव्हीएम मशीनमध्ये त्याच्यामध्ये जे प्रोग्राम टाकण्यासाठी साहित्य वगैरे लागतील ते साहित्य दिलं तर आम्ही हे चोरीचा प्रोग्राम त्याच्यामध्ये टाकून ती चोरी करून दाखवू शकतो। इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये जर अशीच चोरीचा प्रोग्राम आहे तर जशी आम्ही चोरी दाखवली तशी चोरी त्याच्यामध्ये पण पॉसिबल आहे आणि चोरी होत आहे असं आम्हाला वाटतं। तर जर असं आहे तर इलेक्शन कमिशननी आपलं ईव्हीएम रद्द केली पाहिजे आणि बॅलेट पेपरनी इलेक्शन झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे। नेमकी मशीन कोणी बनवली, डेमो मशीन तुम्ही दाखवली? ही जी डेमो मशीन आहे ही राहुल चिमनभाई मेहता आहेत अहमदाबादचे, त्यांनी ही मशीन बनवली आहे आणि नोव्हेंबर 2019 पासून हे मशीन त्यांनी फिरून देशभरात डेमो दाखवत आहे आणि आम्ही त्यांचे कार्यकर्ते पण हे डेमो दाखवत आहेत आणि ईव्हीएम रद्द झाली पाहिजे असं मागणी करतोय। तसं कुठपर्यंत आपण मागणी करणार आहात? जेव्हापर्यंत आमच्याकडून होईल तेव्हापर्यंत आम्ही करत राहणार। आता आम्ही इलेक्शन कमिशनला पत्र पाठवलं, लोकांकडून आता जनजागृती केली आहे आणि हे काम जे आहे ते चालू ठेवलं।